नमस्कार मित्रांनो, सध्या मी रामटेक वर आलेलो. या ठिकाणी राम हे वनवासाच्या दरम्यान ऋषी मुनीला या ठिकाणी भेटण्यासाठी आले होते. आल्यानंतर या ठिकाणी अनेक राक्षस होते. त्या राक्षसाचा वध देखील या ठिकाणी केलेला आहे. आणि या ठिकाणाहून मी सर्व भारतीयांना, महाराष्ट्रातील सर्व जनतेला हात जोडून कळकळीची विनंती करतो की आपण जे मार्केटमध्ये जात असताना, भाजीपाला आणत असताना, मार्केटमधली कुठलीही वस्तू आणत असताना आपण कॅरी बॅगचा वापर टाळावं. कारण कॅरी बॅगमुळे अनेक नुकसान, अनेक रोग हे होत आहेत. ह्याचं सर्वात मोठं उदाहरण जर बघितलं, शहरामध्ये जे जनावर आहेत ते जनावरं कॅरी बॅग खाऊन मरत आहेत. त्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे. ज्यावेळेस मेल्यानंतर, ज्यावेळेस ऑपरेशन केल्यानंतर देखील जनावराला आपण बघू शकता की त्यामधून कॅरी बॅग निघत आहेत. त्यासोबतच कॅन्सरचं प्रमाण हा प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नदी नाल्या जे आहेत ते तुडूंब भरलेले आहेत आणि त्यामुळे दूषित पण पाणी होत आहे. आणि दूषित पाणी पिल्यामुळे अनेक रोगराई देखील आपल्या शरीरामध्ये होत चालले आहे. आणि महत्वाचा मुद्दा, जमीन हे नापीक होत चालले आहे. आणि नापीक जमिनीमध्ये जर अन्न आपण खाल्ल्यामुळे आपल्याला माहित आहे की अनेक रोग देखील होत आहे. त्यामुळे माझी सर्व नागरिकांना विनंती आहे, या पवित्र ठिकाणाहून आपल्याला प्लास्टिक कॅरी बॅग सोडून आपल्याला कापडी पिशवी वापरणं हे काळाची गरज आहे. तर कापडी पिशवीचं होणं गरजेचं आहे. आणि एक सामाजिक बांधिलकी आहे. फक्त आपल्याला करायचं काय की कापडी पिशव्या वापरायच्या आहेत आणि निरोगी राहायचं आहे. जय हिंद, जय भारत. भारत माता की जय. भारत माता की जय. भारत माता की जय.